उत्साही होऊ नका। सर काय सांगाल, आज भव्य दिव्य असा मेळावा पार पडणार आहे, काय सांगाल? विजयी मेळावा निश्चितपणे हा मराठी माणसाचा मेळावा आहे आणि तो अत्यंत आनंदात जल्लोषात साजरा केला जाईलच। आम्हाला फक्त थोडी गर्दीची भीती आहे, त्यामुळे नियोजनाला लवकर आम्ही आलेलो आहे। पण निश्चितपणे की हिंदी सक्तीवरती मिळवलेला विजय आणि मेळावा मराठी माणसाचा आहे आणि हा ऐतिहासिक क्षण अनुभवायला अख्खा महाराष्ट्र नव्हे तर जगभर मराठी माणूस जिथे कुठे असेल तिथे आपापल्या टीव्हीवर तुमच्या चॅनल्सवरती लक्ष ठेवून आहे। पण दोन ठाकरे बंधू एकत्रित येतात आहेत, राजकीय दृष्ट्या हे दोन ठाकरे बंधू एकत्रित येतील काय, किती उत्सुकता सध्या राज्याच्या राजकारणात? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते होईलच असे स्टेटमेंट्स बाहेर येतात। पण आजचा मेळावा जर म्हणाल तर खऱ्या अर्थाने तो मराठी माणसांचा मेळावा आहे। तुम्ही बघत असाल तर कुठल्याही प्रकारे राजकीय कुठल्याही झेंड्याचा वापर झालेला नाही किंवा आम्ही केला नाही, पण तरीही हा एक आनंद क्षण आहे सगळ्या जुन्या शिवसैनिकांना, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना। पुढे काय घडेल मला असं वाटतं की तो निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा नाही, दोन्ही बंधू घेतील। परंतु जी लाईन चालवली जाते, दोन बंधू एकत्र येतील, दोन भाऊ एकत्र येतील, हेच दोन भाऊ पुढे जाऊन एक पक्षप्रमुख म्हणून एकत्र येतील का? कारण मराठी माणसाच्या ताकद जर वाढवायची असेल, जसं सातत्यानं दोन्ही पक्ष सांगतायत, त्यासाठी दोन पक्षांचं एकत्र होणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे। याविषयी राजकीय काही गोष्ट याच्यात बांधून लगेच पुढच्या काही युतीचे संकेत आहेत की काय असं बोलणं थोडंसं धारिष्ट्याचं ठरेल। की आज निदान एक नक्की आहे की 19 वर्षानंतर एका व्यासपीठावर दोघं बंधू एकत्र येतात। तरीही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे काही राजकीय व्यासपीठ नाही। दोघांचेही स्टेटमेंट होतं, म्हणजे राजसाहेब, माननीय राजसाहेब त्या दिवशी म्हणले की महाराष्ट्राच्या अस्मितेपुढे, मराठी भाषेपुढे कुठल्याही मी लहान आहे किंवा मराठीचा काही मुद्दा असेल किंवा महाराष्ट्राचा मुद्दा असेल तर मी कुठेही झुकायला तयार आहे आणि जर याविषयी कोणी काही केलं तर त्याला तोडायला तयार आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार असं म्हणतात की दोन भावांना जर खरंच एकत्र यायचं असेल तर मराठी माणसांसाठी त्यांनी एक पक्षच काढावा आणि मग राजकारण करावं। मला असं वाटतं की दुसऱ्या पक्षातने सल्ले आम्हाला देवत एवढे त्यांची योग्यता असेल, पण आम्हाला असं वाटतं की या विषयात दोन ठाकरे बंधूंशिवाय कोणी बोलणार नाही। सर पाहायला गेलं तर स्टेजच्या पाठीमागे जो आहे महाराष्ट्राचा आराखडा, जो नकाशा जो आहे तो साकारण्यात आला, तो खरं म्हणजे भगवा आहे। नक्की कोणता संदेश देण्याचा प्रयत्न? महाराष्ट्र हा भगवाच आहे ना, त्याचा काय संदेश द्यायचा आहे? सगळीकडे भगवामय वातावरण आहे आणि जसं बाळासाहेब म्हणायचे की देशात हिंदू म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि महाराष्ट्रात मराठी म्हणून एकत्र आहेत। भगवा असलाच पाहिजे ना, भगव्याशिवाय काय चालतंय आपलं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।